नमस्कार, मी सुप्रिया कुऱ्हाडे. नमा होमिओपॅथी आरोग्य संजीवनीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आजचा आपला विषय आहे वंध्यत्व आणि याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर रीना, ज्या होमिओपॅथिक कन्सल्टंट आहेत आणि ज्यांना नमा होमिओपॅथीमध्ये गेल्या 5 वर्षांपासूनचा अनुभव आहे. मॅडम, तुमचं कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत. नमा होमिओपॅथीचे कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये एकूण 21 शाखा आहेत. तसंच महाराष्ट्रामध्ये त्यांची दादर, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, नागपूर, अकोला, नांदेड आणि कोल्हापूर इथे त्यांच्या शाखा आहेत. आपण आपल्या कार्यक्रमाकडे वळणार आहोत. डॉक्टर रीना, जसं आपण आपला आजचा विषय आहे वंध्यत्व, फार महत्त्वाचा विषय आहे सर्व स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी देखील. तर वंध्यत्व म्हणजे नेमकं काय? वंध्यत्व म्हणजे इन्फर्टिलिटी ज्याला आपण म्हणतो. कसं असतं ना, लग्नानंतर प्रत्येक जोडप्याला असं वाटतं की आपलं स्वतःचं एक तरी मूल असावं, पण लग्नाच्या 1 वर्षापर्यंत कुठल्याही प्रकारचं गर्भनिरोधक न वापरता व्यवस्थित शारीरिक संबंध येऊन सुद्धा जेव्हा तुम्हाला गर्भधारणा होत नसेल तर त्याला आपण वंध्यत्व असं म्हणू शकतो. आणि वंध्यत्वाचे कारण हे जर आपण बघायला गेलो तर हे स्त्री किंवा पुरुष दोघांमध्ये पण आपल्याला सापडू शकतात. तर आपण बघतो हल्ली याचं प्रमाण भरपूर वाढत चाललंय. बरोबर. जसं तुम्ही म्हणताय की हल्ली याचं प्रमाण वाढत चाललंय, तर ते नेमकं कशामुळे वाढत चाललंय? कारण जर आपण बघायला गेलो तर वंध्यत्वाची भरपूर आहेत. पण आता आपण बघतो की बदललेली जीवनशैली, लाईफस्टाईल, ताणतणाव, बाहेरचं खूप जास्त जंक फूड खाण्यामध्ये येणं, ज्याच्यामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स आपल्याला बघायला मिळतात, है ना. अल्कोहोलचं म्हणजे आपलं दारूचं भरपूर सेवन तुमचं वाढत चाललंय. किंवा या व्यतिरिक्त म्हणू शकतो आपण कामाचा ताणतणाव भरपूर वाढलाय. एखाद्या गोष्टीला जर तुमचं एक्सपोजर जास्त होतंय, रेडिएशन जास्त होतं, तर त्याच्यामुळे मेल इन्फर्टिलिटीच्या केसेस पण वाढत चाललेल्या आहेत, नाही का. तर अशा प्रकारे भरपूर कारण आहेत. पण त्यासाठी आपल्याला मेल इन्फर्टिलिटी आणि फिमेल इन्फर्टिलिटी ह्या 2 गोष्टींना पहिले समजून घ्यावं लागेल. बरोबर. खरं तर हे आपल्याला समजून घेणं जास्त गरजेचं आहे की मेल इन्फर्टिलिटी आहे की फिमेल इन्फर्टिलिटी आहे. याचं निदान नेमकं कसं होतं? निदान आता आपण जर बघायला गेलो तर फिमेल इन्फर्टिलिटी किंवा स्त्रियांमध्ये जर आपण त्या गोष्टी बघितल्या तर कसं असतं ना की प्रायमरी इन्फर्टिलिटी आणि सेकंडरी इन्फर्टिलिटी अशा 2 गोष्टी बघायला मिळतात. म्हणजे लग्नानंतर त्यांना एकदाही गर्भधारणा झालेली नाहीये, ती झाली प्रायमरी इन्फर्टिलिटी. पण लग्नानंतर एक बाळ झालंय आणि एक बाळ झाल्यानंतर त्यांना परत गर्भधारणा होतच नाहीये, ही झाली सेकंडरी इन्फर्टिलिटी. ओके. तर आता प्रायमरी इन्फर्टिलिटीच्या केसेस बहुतेकदा आपल्याकडे येतात. तर कसं असतं ना की आपल्याला जर पॉझिटिव्ह फॅक्टर बघायचा असेल तर सगळ्यात पहिले तर आपल्याला हॉर्मोनल प्रोफाईल करणं फार गरजेचं असतं. त्याच्यामध्ये AMH व्हॅल्यू चेक करणं फार गरजेचं असतं. अँटी मुलेरियन हॉर्मोन म्हणतो आपण त्याला. ओके. यासोबत फोलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन किंवा आपलं FSH, LH ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत, TSH तुमचं प्रोफाईल करून घेणं गरजेचं असतं. कारण की बहुतेकदा आपण बघतो की फिमेल्समध्ये तुम्हाला थायरॉइड जर असेल पूर्वी, म्हणजे तुम्हाला थायरॉइडचा आजार आहे, त्यामुळे सुद्धा तुम्ही इन्फर्टिलिटीमध्ये लँडअप होऊ शकता. या व्यतिरिक्त PCOD हा सगळ्यात कॉमन आजार आहे. PCOD आपल्याला बहुतेकदा टीनेजर एज ग्रुपमध्ये बघायला मिळतो. यामध्ये काय होतं ना की तुमचे जे ओव्हरीज मधलं जे ओव्हम असतात, एग्स असतात, हे पूर्णपणे मॅच्युअर्ड होत नाही. तिथल्या तिथे ते साचले जातात आणि तो ओव्हम बाहेर पडला जात नाही. मासिक पाळी तर येते, पण त्याच्यामध्ये जर तुमचं ओव्हमच प्रॉपर फर्टिलाइज होण्यासाठी बाहेर पडत नाहीये तर त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला गर्भधारणा राहणार नाही. ओके. या व्यतिरिक्त ट्युबल ब्लॉकेजेस म्हणतो आपण, म्हणजे आपल्या नलिका ज्या असतात, गर्भनलिका, ज्या तुमच्या ओव्हरीजला युटेरस सोबत जोडून ठेवलेल्या असतात, त्या नलिकांमध्ये जर तुमचा ब्लॉक झालेला असेल, ज्याला ट्युबल ब्लॉक म्हणतो आपण, तेव्हा सुद्धा तुम्हाला गर्भधारणा होत नाहीये. या व्यतिरिक्त युटेराइन फायब्रॉइडच्या केसेस आहेत, एंडोमॅट्रियोसिस आहे, ॲडेनोमायोसिस आहे, किंवा आपण म्हणू शकतो की युटेराइन इनकॉम्पिटन्सी, म्हणजे बरेचदा काय होतं की गर्भधारणा राहते पण गर्भाशय तेवढं परिपक्व नसतं की त्या कन्सीव्ह झालेल्या बाळाला ते सांभाळू शकेल पुढे पण, है ना. तर त्या गर्भाशयामध्ये पण तुम्हाला तेवढी टोनिसिटी असणं फार गरजेचं आहे. या व्यतिरिक्त सर्व्हायकल इनकॉम्पिटन्सी, म्हणजे सर्व्हायकल इनकॉम्पिटन्सी हा काय प्रकार असतो की जेव्हा पण सिमेन आतमध्ये जातं, जेव्हा जे पण काही वीर्य असतं ते आतमध्ये गेल्यानंतर ते आपोआप पूर्णपणे बाहेर येऊन जात आहे. सर्व्हिक्स त्याला पूर्णपणे होल्ड करून ठेवू शकत नाहीये, है ना. त्याच्यामुळे शुक्राणू आत जाण्यासाठी प्रॉब्लेम होऊ शकतो. तर अशा प्रकारचे भरपूर कारण म्हणू शकतो आपण की तुम्हाला फिमेल इन्फर्टिलिटीमध्ये बघायला मिळतात. बरोबर. खरं तर आम्ही जे दिलेले फ्लॅश मध्ये जे नंबर्स आहेत त्याच्यावरून आपल्याला एक कॉल आलेला आहे. डॉक्टरांशी त्यांना कनेक्ट व्हायचंय. कोण बोलतंय? नमस्कार. हॅलो, मी दीक्षा बोलतीये. नमस्कार, बोला. हां, माझं वय 27 आहे. माझं लग्न झालेलं आहे, बट फ्रॉम स्टार्टिंगच माझा पिरियड्स जे आहे ते रेग्युलर येत नाहीये. तर मी सोनोग्राफी वगैरे सगळं काढलंय, त्याच्यामध्ये दाखवत आहे की मला PCOD आहे. आणि आफ्टर लग्न म्हणजे मी कन्सीव्ह करायचा प्रयत्न करते बट ते होत नाहीये. सो आपल्या नमा होमिओपॅथीमध्ये काही असं आहे का ते मी कन्सीव्ह करू शकते?
बरोबर, आपण डॉक्टरांना विचारूयात. मॅडम, जसं आता या सांगतायत तर आपण त्यावर काय सांगाल पेशंटला? नक्कीच त्यांनी जसं सांगितलं की 27 इयर एज ग्रुप मधले पेशंट आहेत आणि त्यांना पीसीओडीचा प्रॉब्लेम आहे सुरुवातीपासून. मासिक पाळी पण त्यांची अनियमित होती सुरुवातीपासूनच. पण बहुतेकदा काय असतं की आपण ह्या गोष्टींना तेवढं दुर्लक्ष करतो. कधी काळी हे पुढे जाऊन इन्फर्टिलिटीमध्ये जाईल याची कल्पना कुणाला नसते ना. पण आता आपल्याला काय करावं लागेल की सगळ्यात पहिले त्यांचं हॉर्मोनल प्रोफाईल तपासणं फार गरजेचं आहे. पेशंटला भेटणं फार गरजेचं आहे. भेटल्यानंतर योग्य माहिती जर आपल्याला मिळाली आणि प्रॉपर जर त्यांना औषधी आपलं लागू पडलं तर हे कन्सीव्ह करण्यासाठी आम्ही नक्कीच तुम्हाला मदत करू शकतो. तर तुम्हाला जर लवकरात लवकर जर जमलं तर तुम्ही नमा होमिओपॅथीच्या जवळच्या शाखेला व्हिजिट करा, जेणेकरून तुमचं पुढची माहिती घेऊन आपण तुम्हाला औषधी देऊ शकतो. बरोबर, जसं आता मॅडमने सांगितलं की आपले जे फ्लॅश नंबर्स आहेत त्याच्यावर तुम्ही संपर्क साधा, डॉक्टरांची अपॉइंटमेंट घ्या, म्हणजे जी योग्य लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे ती तुम्हाला मिळेल. बरोबर. वंध्यत्व आलेलं आहे या निष्कर्षावर साधारण केव्हा आपण पोहोचायचं? साधारण तो काय ते ड्युरेशन असतं? कारण असं अनेक वेळेला होतं की लग्न झालंय आणि पहिल्याच 2-3 महिन्यातच अशा निष्कर्षावर घरचे पोहोचतात की आता मूलच राहत नाहीये या मुलीला, म्हणजे हिला वंध्यत्व आलेलं आहे. तर तुम्ही काय सांगाल डॉक्टर? नाही, नक्कीच मी सुरुवातीला पण तेच बोलले तुम्हाला की बघा कसं असतं की जर एखाद्या कपलला बाळ होतच नाहीये, हे त्यांच्यासाठी कधी जास्त त्रासदायक बनतं जेव्हा समाजातून त्यांना त्या गोष्टी परत परत विचारल्या जातात. हे स्ट्रेसफुल सिच्युएशन मध्ये पण ते जातात. तर कसं असतं की लग्नाच्या 1 वर्षापर्यंत जेव्हा तुम्ही प्रॉपर प्रयत्न करताय, व्यवस्थित प्रयत्न करताय, कुठल्याही प्रकारचे गर्भनिरोधक तुम्ही वापरत नाही आहात, है ना, कुठल्याही प्रकारचे आजार पण तुम्हाला नाही आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी होऊन सुद्धा जेव्हा तुम्हाला गर्भधारणा होत नाहीये तेव्हा आपण म्हणू शकतो की ही केस वंध्यत्व इन्फर्टिलिटीकडे जातीये. 1 वर्षाचा कालावधी आपण पकडून चालतो त्यासाठी. 6 महिने ते 1 वर्षापर्यंत आपल्याला ते चेकअप करणं गरजेचं असतं. अगदी तुम्ही 1 ते 2 महिन्यामध्ये तिथे लेबल तर नाही लावू शकत. बरोबर, म्हणजे खरं तर कुठल्याही निष्कर्षावर आपल्याला लगेचच 2 ते 3 महिन्यात पोहोचायचं नाहीये. जसं आपल्याला आता मॅडमनी सांगितलं की एक साधारण 6 ते 6 महिन्यांपासून ते पुढचे 6 महिने इथपासून आपण जर काही टेस्ट केल्या आणि तेव्हा जर तुम्हाला गर्भधारणा नाही राहिली तरच आपण काही निष्कर्षावर पोहोचू शकतो. मॅम, आपण थोडंसं फिमेल इन्फर्टिलिटी याच्यावर थोडंसं अजून प्रकाश टाकूयात. फिमेल इन्फर्टिलिटीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे पीसीओडी, जे आपण बोललोय. पीसीओडी काय असतं माहितीये का? पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज. ओके, तर हा बहुतेकदा तुम्हाला अगदी तरुण वयांमधल्या मुलींमध्ये बघायला मिळतो आणि यामध्ये कसं असतं की तुमच्या ओव्हरीजमध्ये, अंडाशयामध्ये जे छोटे छोटे अंडे किंवा एग्स बनतात, ओव्हम ज्याला म्हणतो आपण, हे ओव्हम काय असतात की पूर्णपणे मॅच्युअर्ड झाल्यानंतर ते तुमच्या फॅलोपियन ट्यूब्समध्ये यायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला ते फर्टिलाइज होण्यासाठी किंवा आपण म्हणू शकतो की गर्भधारणा होण्यासाठी ते खूप महत्त्वाची गोष्ट आहे. पण हे ओव्हम तुमचे हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे काय होतात की पूर्णपणे मॅच्युअर्ड होत नाही आणि ते आतल्यात साठायला सुरू करतात. सो जेव्हा ते एकापेक्षा अनेक साचल्या जातात तेव्हा तिथे एक गाठ तयार व्हायला लागते, सिस्ट तयार व्हायला लागते आणि त्याला आपण पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज, कारण की ओव्हरीज मध्ये झालेल्या गाठी आहेत त्या, तर त्याच्यामुळे त्याला आपण पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज असं म्हणतो. या आजाराच्या मागे जर कारण बघायला गेलो आपण तर जंक फूड खूप खाण्यामध्ये येतं. आजकाल आपण बघतो की तरुण पिढीमध्ये बाहेरचं खाणं किंवा ह्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे, पॅकेट फूड वगैरे खाणं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. किंवा मग आपण म्हणू शकतो की हे अनुवांशिकरित्या पण येऊ शकतं, मानसिक तणावाने सुद्धा हे येऊ शकतं. हॉर्मोनल इम्बॅलन्स हा सगळ्यात मोठा घटक आपल्याला बघायला मिळतो. आणि पीसीओडी मध्ये काय होतं की स्त्रियांचं किंवा त्या स्पेसिफिक त्या पेशंटचं वजन वाढणं, केस गळणं किंवा चेहऱ्यावरती फेशियल हेअर ग्रोथ जास्त होणं, मासिक पाळी तुमची इरेग्युलर होती, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की पाळी पण तुमची रेग्युलर येत नाहीये. जर पाळी येते तर खूप जास्त ब्लिडिंग जाते अंगावरून किंवा एकदमच कमी जात आहे, कधी कधी फारच वेदना तुम्हाला होत आहेत, है ना. तर ह्याच प्रकारच्या गोष्टी असतात किंवा एक मस्क्युलाइन फीचर्स त्या फिमेलमध्ये यायला लागतात. मग आता हेच जर प्रॉब्लेम तुमचे कंटिन्यू चालत राहिले वर्षानुवर्ष तर काय होतं की तुम्हाला पुढे जाऊन इन्फर्टिलिटीमध्ये ही केस लँडअप होऊ शकते. सो त्यासाठी तुम्ही किती पण हॉर्मोन्सच्या टॅबलेट घेतल्या पण जर ती प्रकृतीच आपण थांबवली नाही तर तिथे तुम्हाला तिथे पण सुधारणा भेटत नाही, बरेचदा आपल्याला बघायला मिळतं. बरोबर, म्हणजे खरं तर हे फार लवकर वयामध्ये जिथे आपल्याला निदान होत आहे, जसं तुम्ही या सगळ्या गोष्टी सांगितल्या, जी कारणं सांगितली, त्याची जर आपण वेळेच काळजी नाही घेतली तर फायनली आपण या निष्कर्षावर येऊ शकतो. जसं तुम्ही म्हणाला की पीसीओएस किंवा पीसीओडी हे जे आता तरुण मुलींमध्ये फार पाहायला मिळतंय, याच्यामुळे कुठेतरी थायरॉइडचंही प्रमाण वाढत चाललंय, कारण हे सगळंच इंटरकनेक्टेड आहे.
वजन वाढणे, बाहेरचं खाणे हे सगळंच. तर थायरॉइड बद्दल काय सांगाल मॅडम? अगदी बरोबर. थायरॉइडचं प्रमाण पण आपल्याला हल्ली फार वाढलेलं आढळतं. कसं असतं, थायरॉइड ही एक छोटीशी ग्रंथी आपल्या गळ्याच्या भागामध्ये, ज्याच्यामधून T3 T4 नावाचे हॉर्मोन्स बाहेर पडतात, जे तुमच्या अगदी केसांपासून तर पायापर्यंत तुम्हाला सांभाळत असतात. करेक्ट आहे. पण हे हॉर्मोन्स कोणत्या वेळेला किती प्रमाणात बाहेर पडायला पाहिजे हे TSH नावाचं हॉर्मोन डिसाईड करतं. ओके. तर या TSH, T3 आणि T4च्या व्हॅल्यूजवरून आपल्याला कळतं की हा आजार नेमका हायपोथायरॉइडिझम आहे की हायपरथायरॉइडिझम आहे. युजली आपल्याला थायरॉइडमुळे इन्फर्टिलिटीच्या केसेसमध्ये लँड अप व्हायला लागतं, कारण की हा एक हॉर्मोनलचाच प्रॉब्लेम आहे शेवटी. ओके. सो बेसिकली थायरॉइडमध्ये कसं असतं की आता हायपोथायरॉइडिझम जर झालं तर रुग्ण सांगतात की त्यांचं वजन वाढतंय, त्यांना खूप थकवा अशक्तपणा येतोय, केस गळणं वगैरे चालू झालंय, किंवा आपण म्हणू शकतो की थोडं जरी काम केलं तर त्यांना असं वाटतं की मी खूप जास्त काम केलंय, गळून गेलेले असतात ते पूर्णपणे. मूड स्विंग्स बघायला मिळतात आणि सगळ्यात महत्त्वाचं, इन्फर्टिलिटीच्या केसेसमध्ये यांचे पिरियड्स इरेग्युलर होत आहेत. आणि ह्या मासिक पाळी जेव्हा तुमची अनियमित होते तेव्हा हे तुमचं आपल्या इन्फर्टिलिटीकडे हे जाण्याचा एक संकेत असू शकतं. सो त्यासाठी आपण बरेचदा बघतो की हॉर्मोन्सच्या गोळ्या तर घेतोय आपण थायरॉइडसाठी, त्यामुळे तुमचे कागदपत्री रिपोर्ट पण नॉर्मल येतात, पण तुमचे सिम्पटम्स कमी झालेले नसतात. आपल्याला फक्त रिपोर्ट्समध्ये बरं व्हायचं नाही, आपल्याला इन जनरली पण फिजिकली पण फिट वाटलं पाहिजे. राईट आहे. म्हणून त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं की नम्मा होमिओपॅथीच्या द्वारे आपण इम्युनोजेनिक मायझोमॅटिक 6th जनरेशन ट्रीटमेंटने काय करतोय की नैसर्गिक हॉर्मोन्स बनले पाहिजे. ते बनल्यानंतर ते रक्तामध्ये मिसळले गेले पाहिजे आणि त्यानंतरच तुमचे नैसर्गिक जे फंक्शन्स आहेत, जे कार्य व्हायला पाहिजे शरीरामध्ये, ते कार्य होतात. आणि अशा प्रकारे काय करतो की आपण आर्टिफिशियल हॉर्मोन्सची गरज कमीत कमी शरीराला पडावी हा आपला पूर्ण प्रयत्न असतो. आणि पेशंटला फक्त रिपोर्ट्समध्ये नाही तर पेशंटने पण म्हटलं पाहिजे की मला बरं वाटतंय, किंवा त्या सगळ्या आजारांपासून आपण नम्मा होमिओपॅथीच्या औषधांनी इन्फर्टिलिटी सारख्या केसेसला पण आपण मात करू शकतो चांगल्या प्रकारे. बरोबर. आपल्याला एक कॉल कनेक्ट झालेला आहे, आपल्याशी प्रेक्षक बोलू पाहतायत. कोण बोलतंय? नमस्कार. नमस्कार मॅडम, मला डॉक्टरांशी बोलायचं आहे जरा. माझं नाव सुधीर कुलकर्णी आहे. माझ्या लग्नाला 4 वर्ष झालेत मॅडम, पण मात्र मला थोडेसे प्रॉब्लेम्स येत आहेत. आमच्या दोघांचे रिपोर्ट्स केलेत, पण तिचे रिपोर्ट्स, माझ्या वाईफचे रिपोर्ट्स पूर्ण नॉर्मल आहेत, पण माझ्या रिपोर्ट्समध्ये आत्ता 1 वर्षापासून स्पर्म काउंट 0 आहे असं दिसतंय. त्याच्यामुळे मला नमा होमिओपॅथीमध्ये काही ट्रीटमेंट मिळू शकेल का? नक्कीच, आपण मॅडमला विचारूयात. रीना मॅडम, जसं आता सुधीर आपल्याला सांगतात की त्यांचा स्पर्म काउंट हा कम्प्लिटली 0वर आलेला आहे, तर नमामध्ये याच्यावर काय ट्रीटमेंट होऊ शकते? येस सुधीर, जसं तुम्ही सांगितले की 4 वर्ष लग्न झालंय तुमचं आणि 1 वर्षापासून तुम्हाला कळतंय की तुमचं शुक्राणूंची संख्या ही नाहीये त्यामध्ये, तर यासाठी आपण नम्मा होमिओपॅथीच्या द्वारे इम्युनोजेनिक मायझोमॅटिक 6th जनरेशन ट्रीटमेंट उपचार प्रणाली वापरून तुम्हाला यामध्ये सुद्धा आपण चांगला रिझल्ट देऊ शकतो, जेणेकरून तुमचं वैवाहिक जीवन पुढे सुखी होईल. आपलं सगळं लक्ष केंद्रित होतं ते म्हणजे स्त्रियांकडे, पण याच्यामध्ये मुख्य जी गोष्ट असते ती म्हणजे पुरुष देखील किंवा त्यांचाही तेवढा सहभाग असतो. तर मेल इन्फर्टिलिटी याच्याकडे खरं तर फार लक्ष दिलं जात नाही, किंवा काही वेळेला जेव्हा डॉक्टर सांगतात की मेल इन्फर्टिलिटी आहे तेव्हा ते सामाजिक दृष्ट्या घाबरून कुठेतरी एक्सेप्टही केलं जात नाही. तर आपण मेल इन्फर्टिलिटीवर थोडासा प्रकाश टाकूया. नक्कीच. कसं असतं की बहुतेकदा जेव्हा पण इन्फर्टिलिटीच्या केसेस येतात तर स्त्रियांच्या पहिल्या तपासण्या केल्या जातात, नो डाऊट. पण आता कसं असतं की नाही, आताच थोडा अवेअरनेस आलाय, ह्या गोष्टींकडे पण लक्ष दिलं जात आहे. तर पुरुषांच्या तपासण्या पण करणं फार गरजेचं असतं. पुरुषांमध्ये सगळ्यात पहिले तर आपण सिमेन अनालिसिस म्हणून तपासणी करून घेत असतो, ज्यामध्ये आपल्याला बघायचं असतं की आता कसं असतं की गर्भधारणा राहण्यासाठी शुक्राणू आणि ओहम किंवा एग जे असतं ते महत्वाचं आहे राहणं. राईट आहे. म्हणून पुरुषांमध्ये आपण सगळ्यात पहिले सिमेन अनालिसिस जेव्हा करतो, म्हणजे वीर्य तपासणी जेव्हा आपण करतो, त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की शुक्राणूंची संख्या बरोबर आहे का. बऱ्याच रुग्णांमध्ये आपल्याला काही लोकांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी झालेली आढळते, काही लोकांमध्ये शुक्राणूच नसतात, अब्सेन्स ऑफ स्पर्म पण आपल्याला बघायला मिळतं. काहींमध्ये त्यांची क्वांटिटी किंवा व्यवस्थित आहे, म्हणजे प्रमाण व्यवस्थित आहे, पण त्यांचं क्वालिटी व्यवस्थित नाहीये. स्ट्रक्चरल मॉर्फोलॉजिकल चेंजेस पण आपल्याला बघायला मिळतात. राईट आहे. किंवा या व्यतिरिक्त आपण म्हणू शकतो की त्यांचं प्रमाण व्यवस्थित आहे, क्वालिटी पण चांगली आहे, पण त्यांची स्पीडच कमी पडतीये. म्हणजे स्पर्म क्वालिटी चांगलं असणं, पण ऍट द सेम टाइम ते प्रॉपर त्या स्पीडमध्ये मूव्ह ऑन पण व्हायला पाहिजे ना पुढे. जर ते झालेच नाही तरी पण तुम्हाला इन्फर्टिलिटीच्या केसेस बघायला मिळू शकतात. या व्यतिरिक्त आपण म्हणू शकतो की इरेक्टाईल डिस्फंक्शनच्या केसेस पण आहे भरपूर. म्हणजे पेशंटमध्ये आपल्याला लिंगाचा ताठरपणा येणं
आणि न येणं ह्या गोष्टींमुळे पण हे प्रॉब्लेम बघायला मिळू शकतात. प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणजे कधी कधी आपण म्हणू शकतो की वीर्य त्यांचं लगेच बाहेर येऊन जाते. प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणजे ते प्रॉपर टायमिंगमध्ये त्यांचं होत नाहीये. या व्यतिरिक्त आपण बघू शकतो की व्हेरिकोसेल म्हणजे पुरुषांच्या अंडाशय या भागामध्ये, स्क्रोटम या भागामध्ये तुम्हाला अशुद्ध रक्तवाहिन्या ज्या असतात त्या फुगतात आणि तिथे अशुद्ध रक्त साचायला लागतं आणि त्यामुळे काय होतं की तिथलं स्पर्म फॉर्मेशनसाठी, स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेससाठी ते वातावरण तेवढं हेल्दी राहत नाही आणि त्याच्यामुळे सुद्धा इन्फर्टिलिटीच्या केसेस येतात. या व्यतिरिक्त आपण बघू शकतो की अनडिसेंडेड टेस्टिस म्हणजे बरेचदा आपण बघतो की ज्या टेस्टिस असतात त्या खालच्या भागामध्ये आहे शरीराच्या, पण कधी कधी त्या पूर्णपणे ग्रो झालेल्या नसतात. अनडिसेंडेड म्हणजे त्या पूर्ण पोटाच्या आतमध्येच वाढ होते, त्याच्यामुळे पण हे प्रॉब्लेम्स बघायला मिळतात. या व्यतिरिक्त ट्युबल ब्लॉकेजेस पण बघतो आपण म्हणजे स्पर्मॅटिक कॉर्ड जो असतो त्यामध्ये जर ब्लॉकेजेस झाले तेव्हा सुद्धा तुम्हाला ह्या तक्रारींना सामोरं जावं लागू शकतं. राईट आहे. या व्यतिरिक्त आपण म्हणू शकतो की इरेक्टाईल डिस्फंक्शन तर आहेच, पण कधी कधी परफॉर्मन्स एन्झायटी असते म्हणजे बाकी सगळं व्यवस्थित आहे पण पुरुषांना परफॉर्म करताना प्रॉब्लेम होतोय है ना. तर अशा प्रकारच्या अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला कधी कधी रिपोर्ट्समध्ये येणार नाही, पण त्या तुम्हाला प्रॉपर काउन्सिलिंगने पण आपल्याला त्या गोष्टी करून घ्याव्या लागतात रुग्णाकडून. आणि जर बघायला गेलो तर पुरुषांमध्ये अल्कोहोलचं सेवन जर खूप जास्त प्रमाणात होत असेल तो पण एक मोठा धोका आहे. पुरुषांमध्ये थायरॉइडचं प्रमाण खूप क्वचित बघायला मिळतं, पण जर थायरॉइड असेल तेव्हा पण त्यांना धोका आहेच. या व्यतिरिक्त डायबेटीस असेल तर डायबेटिक पेशंटमध्ये पण कसं असतं की सर्क्युलेशन वीक पडतं आणि सर्क्युलेशन वीक झाल्यामुळे काय होतं की इरेक्शन होण्यासाठी पण प्रॉब्लेम होतात रुग्णाला आणि त्याच्यामुळे पण ते इन्फर्टिलिटीमध्ये लँडअप होऊ शकतात. म्हणजे जर आपण बघायला गेलो तर भरपूर कारणं आहेत, पण कसं असतं की प्रत्येक रुग्णाचं कारण वेगळं असतं आणि ते करण्यासाठी आपल्याला रुग्णाला समोरासमोर भेटणं, बोलणं आणि त्याच्यानंतर ते आपल्याला कारणं बघण्यासाठी त्यांना इन्व्हेस्टिगेट करणं हे फार गरजेचं असतं. म्हणजे तुम्हाला जर प्रॉपर कारण कळालं तर आपण त्या कारणानुसार ट्रीटमेंट पुढची देऊ शकतो. बरोबर. हे फार महत्त्वाचं आहे की कारण आपल्याला कळणं फार गरजेचं आहे. त्याच्या सोबतच किंवा त्याच्या आधारेच जी लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे ती तुमच्यासाठी योग्य कोणती आहे ती ठरणार आहे. तुम्हाला काही नंबर्स खाली फ्लॅश होत आहेत. डॉक्टर रीना यांना तुम्हाला आत्ता संपर्क साधायचा असेल, त्यांच्याशी बोलायचं असेल, तुमचे जे काही प्रश्न असतील ते सांगायचे असतील तर तुम्ही या नंबरवर, या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकता. त्याचबरोबर जे क्रमांक खाली दिलेले आहेत त्याच्यावर तुम्ही फोन करून अपॉइंटमेंट देखील घेऊ शकता. तसंच नमा होमिओपॅथी इथून 50,000हून अधिक रुग्ण हे बरे झालेले आहेत आणि नमा होमिओपॅथीच्या मुंबई, महाराष्ट्रामध्ये आणि कर्नाटकामध्ये एकूण 21 शाखा आहेत. तसंच महाराष्ट्रामध्ये त्यांची दादर, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, नागपूर, अकोला, नांदेड आणि कोल्हापूर इथे त्यांच्या शाखा आहेत. जसं तुम्ही म्हणताय की मानसिक जेव्हा तणाव असतो त्यामुळे देखील या सगळ्या गोष्टी घडू शकतात आणि मगाशी तुम्ही सांगितलं आपल्या प्रेक्षकांना की काउन्सिलिंग फार महत्त्वाचं ठरतं, कारण अनेक रिपोर्ट्स हे सगळे नॉर्मल येतात मात्र कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम आहे, हा कुठेतरी एक मानसिक प्रॉब्लेम असू शकतो. तर नमामध्ये आपण कशा पद्धतीने काउन्सिलिंग सेशन्स करतो पेशंटसाठी? आता कसं असतं की इन्फर्टिलिटीचं जेव्हा आपण रुग्ण आपल्याकडे येतात तर ते एकटे तर येणार नाही, ते कपलमध्येच त्यांना यावं लागतं आणि बहुतेकदा काय असतं की म्हणजे ते मानसिकरित्या खचलेले असतात बरेचदा आणि होमिओपॅथिककडे जेव्हा पेशंट येतात तेव्हा बरेचदा काय होतं की ते करून आलेले असतात ट्रीटमेंट. पहिले तर आपण गायनेकोलॉजिस्टकडे जाणार, ट्रीटमेंट वगैरे घेऊन बघणार. पिरियड्स वगैरे इरेग्युलर असतात, त्या पिरियड्स रेग्युलर येतात पण तरी पण भरपूर गोष्टी अशा असतात की ज्या त्यांच्या सॉल्व्ह झालेल्या नसतात. तर महत्त्वाचा टप्पा हा आहे की त्यांचं प्रेग्नन्सी राहणं आणि हे मानसिकरित्या खचलेले जे पण काही जोडपं असतं त्यांना सगळ्यात पहिले तर आपल्याला कॉन्फिडन्स द्यावा लागतो की हे एकटे तर नाहीये. जगामध्ये असे भरपूर रुग्ण आहे की त्यांना या केसेसला सामोरं जावं लागतं है ना, पण त्यांना असं वाटतं की आपल्यासोबतच का होतंय. तर सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं मनोबल वाढवणं हे आपलं काम आहे. पेशंट आल्यानंतर लगेच तुम्ही त्यांना मेडिसिन देऊन नाही, पण त्यांना पहिले बोलावं लागतं, कॉन्फिडन्स द्यावा लागतो, त्यांचं मनोबल वाढवावं लागतं आपल्याला आणि आपल्याला त्यांना सांगावं लागतं, ॲश्युरन्स द्यावा लागतो की ह्या केसेस पण आपण सॉल्व्ह करू शकतो. ओके. आणि इन्फर्टिलिटीच्या केसेसला बरेचदा आपल्याला जर जोडप्याला सोबत ट्रीटमेंट दिली तर हे जास्तीत जास्त बेनिफिशियल असतं. तर नम्मा होमिओपॅथीमध्ये आपण पेशंटला इम्युनोजेनिक मायझोमॅटिक 6th जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट उपचार पद्धती वापरली जाते आपल्याकडे. यामध्ये आपण काय करतो की पेशंटच्या आजाराचं मूळ कारण शोधण्यासाठी आपण सगळ्यात पहिले तर प्रयत्न करतोय. बरेचदा मूळ कारण त्यांच्या शारीरिक स्थितीत असू शकतं, मानसिक स्थितीत पण असू शकतो किंवा त्यांचं अनुवंशिकता तर त्या गोष्टींमध्ये बघायला जास्त मिळत नाही, पण तरी पण आपल्याला जेनेटिक हिस्ट्री घेणं फार गरजेचं असतं किंवा आपल्याला काही बघावं लागतं की पेशंटचं ऑक्युपेशनल कसं आहे, लाईफ कसं आहे, लाईफस्टाईल कसं आहे, कारण की जर एखादा ऑब्स्टॅकल असेल तर तो रिमूव्ह करणं पण फार गरजेचं आहे.
तर मूळ कारणावरती जास्तीत जास्त फोकस करायचं आहे आपल्याला. आणि नमा होमिओपॅथीच्या उपचार पद्धतीने आपण काय करतो की कुठल्याही प्रकारचे पेशंटला साईड इफेक्ट होऊ देत नाहीये. आजार बरा करायचा आहे, बट दुसरा आजार निर्माण नाही करायचा आहे ना आपल्याला. म्हणून तो आजार बरा करताना पेशंटच्या शारीरिक स्थितीचं पण आपल्याला लक्षात घ्यायचं असतं. सेफ ट्रीटमेंट आहे, थोडा वेळ लागतो आपल्याकडे बरं व्हायला, पण कसं असतं की ते लाईफ टाईम पर्यंत कसं पेशंटला बरं करायचं आहे हे सर्व बघावं लागतं. बरोबर. बाकीच्या सगळ्या आपण ट्रीटमेंट्स पाहिल्या आणि जर होमिओपॅथी पाहिलं तर होमिओपॅथीचे काही साईड इफेक्ट्स हे जनरली नसतात आणि होमिओपॅथी हे मुळात तुमचे जे काही तुमचं मूळ कारण आहे त्याच्यावरच काम करतं. तर आपण थोडंसं होमिओपॅथीचं महत्त्व आपल्या प्रेक्षकांना समजावून सांगूया. होमिओपॅथी हे फार जुनं शास्त्र आहे. बघायला गेलो तर 200-250 वर्षाचा इतिहास आहे त्याला आणि डॉक्टर सॅम्युएल हॅनिमन त्याचे जनक आहेत. तर जेव्हा होमिओपॅथीचा सुरुवात झाली तेव्हा त्याला तेवढं असं ऍक्सेप्ट केलं गेलं नव्हतं. इव्हन आता पण काही लोकांना तेवढं त्याचा अवेअरनेस नाहीये, है ना. तर होमिओपॅथी हे कसं असतं की कुठल्याही प्रकारच्या पेशंटला त्रास न होऊ देता आजाराचं मूळ कारण शोधून त्याला बरं करण्यासाठी मदत करते. सिमिलिया सिमिलेबस क्युरेंटर ह्या बेसिसवरती आपलं औषधी काम करते. म्हणजे जे पण आजार तुमचे आहेत ते आजार का बरं आले आहेत किंवा त्याच्या मागे कारण काय आहेत. एका वेळेला जर आपल्याकडे सेम 2 पेशंट जरी आले तर दोघांना आपण सेम औषधी देत नाही. इंडिव्हिज्युअलिस्टिक अप्रोचला आपण फॉलो करतो. इंडिव्हिज्युअलाइज म्हणजे प्रत्येक पेशंट हा वेगळा आहे. आजार जरी तुम्हाला सेम वाटला तरी पेशंट हा वेगळा आहे, त्याच्या कारणं वेगळी आहेत, तर त्याचं मेडिसिन पण वेगळं असायला पाहिजे. हॉलिस्टिक अप्रोच म्हणजे पेशंटच्या बद्दल संपूर्ण माहिती घेतो आपण. बरेचदा आपण काय करतोय, दुखलंय ना तर पेन किलर घेतो, पण त्याचं काय कारण आहे ते बघितलं जात नाही. तर होमिओपॅथीमध्ये आपण त्या हॉलिस्टिक अप्रोचला म्हणजे मेंटल आणि फिजिकल म्हणजे पेशंटचा शारीरिक मानसिक स्थिती, शारीरिक मानसिक ताणतणाव, त्यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती, त्यांची लाईफस्टाईल जाणून घेतो आपण आणि त्या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर त्या औषधी आपण जेव्हा चालू करतो तर पेशंटला काही दिवसात फरक पडायला सुरू होऊन जातो. रीना मॅडम, तुम्ही या कार्यक्रमामध्ये आलात, सहभागी झालात आणि खूपच छान माहिती दिली. तुमचे खूप खूप आभार. आपण या विषयासह या कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबतोय. आपण पुन्हा भेटणार आहोत एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. नमा होमिओपॅथी